ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 29. शौच भाग 2. ओव्या आहेत 467 ते 471. वरवरची शुद्धी कशी कामाची नाही ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. एरवी तरी पंडुसुता आत अशुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आत्मन शुद्ध नसताना बाहेर केवळ शरीरानं कर्म करणं ही विटंबना आहे. मृत जैसा शृंगारला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधी या माखीला गुळ जैसा. प्रेतास जसे अलंकार घालून सजवले किंवा गाढवाला जसे तीर्थात स्नान घातले अथवा कडू असलेला दुधी भोपळा जसा गुळाने चोपडला. वोस गृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने. ओसाड घराला जसे तोरण बांधले किंवा उपवासी मनुष्याच्या अंगाला बाहेरून अन्न चोपडले अथवा विधवेने कुंकू व शेंदूर लावला. कळसा ढिमाचे पोकळ, जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतुषेण. आतून पोकळ व बाहेरून सोन्याचा मुलामा केलेले कळस जे असतात त्यांच्यावरील नुसत्या दिखाऊ चकाकीला आग लाग. शेणाच्या फळांची चित्रे करून त्यांना बाहेरून रंग देऊन जरी ती हुबेहूब फळांसारखी दिसणारी केली तरी त्यांना घेऊन काय करायचं आहे, कारण त्यांच्या आत शेणच आहे. तैसे कर्म वरी चिले कडा, न सरे थोर मोले कुडा, नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. आत शुद्ध नसून केवळ बाह्यातकारी कर्म करणे हे त्याप्रमाणे आहे. वाईट पदार्थाला मोठी किंमत लावली तरी तो खपत नाही. जशी दारूने भरलेली घागर गंगोदकात बुचकळली तरी त्या योगाने ती घागर पवित्र होत नाही. ज्ञानदेव शौच या ज्ञान लक्षणावर व्याख्यान करत आहेत. त्यांना पावित्र्य अभिप्रेत आहे ते अंतर्बाह्य. अंतरंगात ज्ञानदीप प्रज्वलित हवा व त्याच्या उजेडात शरीराकडून कर्मे घडावीत. नाहीतर नुसती शरीराची बाह्य शुद्धता तर स्नानाने प्राप्त करून घेता येतेच, पण मनानेही शुद्ध कर्मे केली नाहीत तरी ती बाह्य शुद्धता काही कामाची नाही. मन शुद्ध नसताना केलेली बाह्य कर्म म्हणजे केवळ विटंबना होय असं त्यांनी आपलं स्पष्ट मत दिलेलं आहे. आणि ते कर्मयोगाला अनुकूलही आहे. कर्मप्रवृत्तीचा मुळातून नाश होऊ शकत नाही. मग कर्मेच अशी करावीत की त्या कर्मांच्या सहाय्यानेच कर्मबंधन निपटून काढला जाऊ शकेल. कर्म न करता नैष्कर्म्य प्राप्त करण्याची गोष्ट करणे म्हणजे शुद्ध अडाणीपणा वा ढोंगीपणा आहे. तो केवळ दिखाऊपणा झाला. ही गोष्ट त्यांनी शौच या ज्ञान लक्षणावर व्याख्यान करताना स्पष्ट केलेली आहे. अंतर्बाह्य शुद्धता कशी असावी हे स्पष्ट करण्यास ज्ञानदेवानी 9 दृष्टांतांची योजना केलेली आहे. पहिला दृष्टांत आहे प्रेताला अलंकार घालणं. शरीरात जीवच नाही तर त्या प्रेताला नुसते बाहेरून अलंकार घालून ते सुंदर दिसेल की ते आणखी विद्रूपच दिसेल. तसं मन पवित्र नसताना नुसती करायची म्हणून शरीराने चांगली कर्मे करून काही उपयोग नाही. गाढवाला तीर्थस्नान घडवलं तर त्याचा काय उपयोग, पुन्हा ते उकिरडेच फुंकणार. तसं मनात विषयोपभोगाची लालसा व बाहेरून मात्र साळसुदेपणाचा आव आणलेला असेल तर ते खरे पावित्र्य म्हणता येईल का. कडू दुधी भोपळा गुळाने चोपडला तरी तो कडूच लागणार. तसं मन शुद्ध नसताना नुसती बाह्यकर्मे चांगल्या प्रकारे करण्याचा देखावा केला तरी केव्हा ना केव्हा मन उघडे पडणारच व आंतरिक हेतू समोर येणार. घर ओसाड आहे, त्यात कोणी राहत नाही आणि जर ते तोरण लावून सजवलं तर काय उपयोग. मुळात कोणी राहतच नसल्यामुळे त्या घराला घरपणच नाही. कोणी येणार नाही, येणाऱ्याचे आदरातिथ्य होणार नाही. मग असं घर नुसतं सजवून काय उपयोग. भुकेल्या मनुष्याला अंगाला बाहेरून अन्न चोपडून काय उपयोग. क्षुधा शांत व्हायला हवी असेल तर अन्न पोटातच गेले पाहिजे. तसं खरी शुद्धता प्राप्त करायची असेल तर मनच पवित्र असलं पाहिजे. मग अन्न पोटात जाताच समाधान चेहऱ्यावर आपोआप उमटेल. तसं मन पवित्र असेल तर शरीराकडून आपोआपच चांगली कर्मे होऊ लागतील. विधवा स्त्रीनं कुंकू लावणं, भांगात सिंदूर घालणं हे जसं व्यर्थ तसं मन पवित्र नसताना शरीराने नुसती कर्मे करणे व्यर्थ आहे. ज्ञानदेवांच्या दृष्टांतांमधून
त्या काळी कोणत्या चालीरीती प्रचलित होत्या ते दिसून येतं. कपाळावर कुंकू लावणं हे सौभाग्याचं लक्षण, त्यावरून पतीचं अस्तित्वच दिसून येतं. पण पती हयात नसेल तर नुसते कुंकू लावून पतीचं अस्तित्व दाखवणं म्हणजे तो नुसता वरवरचा देखावा झाला. पुढचा दृष्टांत आहे कळसाचा. देवळावर सोन्याचा मुलामग असलेला कळस चढवतात, त्यामुळे ते बाहेरून उन्हाच्या प्रकाशात तर जास्तच चमकतात, पण प्रत्यक्षात मात्र ते पोकळच असतात. जसा बाहेरील देखावा आहे तसे ते आत सोन्याने भरलेले नसतात. किंवा शेणा मातीची हुबेहूब फळे करावीत व ती अगदी खऱ्यासारखी रंगवावीत, मग पाहणाऱ्याला ती फळं खरीच आहेत असं भासतं. पण म्हणून ती जर खरी वाटून तोंडात घालण्याचा प्रयत्न केला तर तोंड शेण मातीनं भरून जाईल. तेव्हा अशा बाह्य आकर्षक गोष्टींचा काही उपयोग नाही. कचऱ्यात टाकण्याजोग्या गोष्टी कधी मोलानं विकल्या जात नाहीत. मदिरेनं भरलेली घागर गंगेत बुचकळून शुद्ध होत नाही. तेव्हा केवळ शरीराची शुद्धी शौच या गुणामध्ये अपेक्षित नाही. शरीराबरोबर जसं बाह्यरूप तर त्याहूनही निर्मळ अंतरूप असणं आवश्यक आहे. या सर्व दृष्टांतामधून वरवरचा कर्मसन्यास कसा निष्फळ आहे हेही स्पष्ट होत आहे. अंतर्बाह्य शुचित्व कसं असतं तेही ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.